1885 साली स्थापन झालेली आपली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही काही ब्रिटिशांविरुद्ध लढणारी पहिली संघटना नव्हती. हो, म्हणजे तो एक खूप मोठा गैरसमज आहे विद्यार्थ्यांमध्ये. अगदी. आणि किंबहुना ज्या काँग्रेसने ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडलं आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्या महाकाय राजकीय यंत्रणेचा पाया त्या आधी चक्क 50 वर्षाआधीच रचला गेला होता. हो ना. आणि तो पाया कोणी देशप्रेमी स्वातंत्र्य सैनिकांनी नाही, तर केवळ स्वतःचा आर्थिक स्वार्थ आणि जमिनी वाचवू पाहणाऱ्या एका अत्यंत श्रीमंत जमीनदारांच्या गटाने रचला होता. हे ऐकायला खरंच थोडं विचित्र वाटतं, पण आज आपल्यासमोर इतिहासाच्या संदर्भ ग्रंथांचा आणि स्पर्धा परीक्षांच्या नोंदींचा जो गठ्ठा आहे तो हेच सांगतोय. नक्कीच. तर मित्रांनो, आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच काँग्रेसपूर्व राजकीय संघटना म्हणजेच ज्याला आपण प्री काँग्रेस असोसिएशन्स म्हणतो त्याच्या विश्वात जाणार आहोत. आणि हा विषय MPSC किंवा UPSCच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही काही एका रात्रीत झालेली नाही. हो, आपण याला एका व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहूया. जसं एखाद्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीची स्थापना रातोरात होत नाही, त्याआधी बाजारात अनेक छोट्या स्टार्टअप्सनी प्रयोग केलेले असतात. अगदी बरोबर. राष्ट्रीय काँग्रेस नावाचा महावृक्ष उभा राहण्यापूर्वी अनेक छोट्या पण अत्यंत महत्त्वाच्या अशा या राजकीय स्टार्टअप्सनी भारतात राजकीय जागृतीचं बीजारोपण कसं केलं हे आपण डिकोड करणार आहोत. हां, स्टार्टअपचा संदर्भ या विषयाला अगदी अचूक लागू पडतो, कारण या सर्व संदर्भ साहित्यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे यामागे जवळपास अर्धशतकाचा म्हणजे तब्बल 50 वर्षांचा अत्यंत पद्धतशीर असा संघटनात्मक पाया होता. अच्छा. आजच्या या सत्रात आपल्याला फक्त या संघटनांची नावे आणि साले वाचून दाखवायची नाहीत, तर या संस्था का स्थापन झाल्या आणि विशेषतः स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून ज्याला आपण ऐतिहासिक ट्रॅप्स किंवा फसवे प्रश्न म्हणतो ते नेमके कुठे दडलेले आहेत हे आपण सांगणार आहोत. हो, आणि म्हणूनच हा प्रवास समजून घेणं जास्त गरजेचं ठरतं. आज आपण भौगोलिक दृष्टिकोनातून पुढे जाणार आहोत. म्हणजे सुरुवातीला बंगाल, त्यानंतर बॉम्बे म्हणजे आपला महाराष्ट्र प्रांत, मद्रास आणि शेवटी थेट लंडनमध्ये काय प्रयोग झाले ते पाहणार आहोत. अगदी पद्धतशीरपणे जाऊया आपण. तर या प्रवासात बंगालला राजकीय जागृतीचा पाळणा मानला जातो. आपल्याकडील नोंदींनुसार याची सुरुवात 1836 मध्ये वंग भाषा प्रकाशिका सभा या संस्थेपासून होते. पण सर, ही खऱ्या अर्थाने राजकीय संघटना होती का? नाही. आणि तिथेच आपण आपला पहिला ट्रॅप स्पष्ट करायला हवा. 1836 मध्ये गौरीशंकर तर्कालंकार यांनी ही वंग भाषा प्रकाशिका सभा स्थापन केली होती. अच्छा, म्हणजे गौरीशंकर तर्कालंकार. हो. राजा राम मोहन रॉय यांच्या निधनानंतर त्यांच्या अनुयायांनी एकत्र येऊन सुरू केलेली ही एक संस्था होती. पण या सभेचा उद्देश फक्त सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर चर्चा करणे हाच होता. म्हणजे एखाद्या स्टडी सर्कलसारखं. अगदी तसंच. त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध कोणतीही मोठी मोहीम उघडली नाही, ती फक्त विचारांच्या देवाणघेवाणीची एक वैचारिक सुरुवात होती. ओके, म्हणजे ते फक्त एक नेटवर्किंग फोरम होतं. पण खऱ्या अर्थाने ज्याला आपण पहिली संघटित संस्था म्हणू शकू ती 1838 मध्ये स्थापन झाली, लँड होल्डर्स सोसायटी किंवा ज्याला जमीनदारी संस्था म्हटलं गेलं. होय, 1838. याचे सचिव प्रसन्नकुमार टागोर होते, तर द्वारकानाथ टागोर, राधाकांत देव, राजा कालीकृष्ण देव यांच्यासारखे अत्यंत गर्वश्रीमंत लोक याचे सदस्य होते. पण माझ्या मनात एक प्रश्न आहे. विचारा ना. ही संघटना तर स्पष्टपणे फक्त जमीनदारांचे हितसंबंध आणि त्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी स्थापन झाली होती. यात सामान्य जनतेचा काहीच संबंध नव्हता. मग अशा स्वार्थी संस्थेला भारताच्या राजकीय इतिहासात इतकं महत्त्व का दिलं जातं? हा अत्यंत रास्त प्रश्न आहे आणि नेमका हाच तो ऐतिहासिक ट्रॅप आहे जो विद्यार्थ्यांचा गोंधळ उडवतो. कसं काय? उद्देश जरी जमीनदारांचा स्वतःचा आर्थिक स्वार्थ साधण्याचा असला तरी भारताची पहिली संघटित राजकीय संस्था कोणती असा प्रश्न जेव्हा परीक्षेत येतो तेव्हा त्याचं उत्तर लँड होल्डर सोसायटी हेच असतं. अच्छा, म्हणजे उद्देशापेक्षा त्यांनी जी पद्धत वापरली ती महत्वाची होती. तर अगदी बरोबर. या संस्थेने पहिल्यांदाच लॉबिंगची संकल्पना भारतात आणली. आपल्या मागण्या रस्त्यावर उतरून मांडण्याऐवजी एका अधिकृत संघटनेच्या माध्यमातून अर्ज आणि विनंत्यांच्या स्वरूपात मांडण्याची प्रक्रिया त्यांनी सुरू केली. बापरे, म्हणजे हे भारतातील राजकीय स्टार्टअपचे पहिले एंजल इन्व्हेस्टर्स होते जे फक्त स्वतःचे भांडवल सुरक्षित करू पाहत होते. हो ना. त्यांनी व्हॉटपेक्षा हाऊ यावर लक्ष केंद्रित केलं. संघटना कशी चालवायची हे त्यांनी दाखवून दिलं. समजलं.
यानंतर 1843 मध्ये द्वारकानाथ टागोर यांच्याच पुढाकाराने जॉर्ज थॉम्सन या ब्रिटिश व्यक्तीने बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी स्थापन केली. हो. आणि या संस्थेचा उद्देश थोडा व्यापक होता. केवळ जमीनदारांचे हित न पाहता ब्रिटिश प्रशासनातील दोष थेट लोकांसमोर मांडणे हे त्यांचे उद्दिष्ट होते. पण इथेच आणखी एक मोठा राजकीय धडा या सुरुवातीच्या नेत्यांना मिळाला ना, कारण या दोन्ही संस्था वेगवेगळ्या काम करत होत्या. हो. लँड होल्डर सोसायटी आणि बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी. लवकरच त्यांच्या लक्षात आलं की अशी शक्ती विभागली जाण्यापेक्षा आपण एकत्र आलो तर ब्रिटिशांवर अधिक दबाव टाकता येईल. म्हणजे कॉर्पोरेट जगातले मर्जर अँड ॲक्विजिशन सारखं. अगदी तसंच. आणि या जाणीवेतूनच 1851 मध्ये या दोन्ही संस्थांचे विलिनीकरण झाले आणि ब्रिटिश इंडिया असोसिएशन ही नवी ताकदवान संस्था उभी राहिली. 1851. होय. आणि याचे अध्यक्ष राधाकांत देव आणि सचिव देवेंद्रनाथ टागोर होते. होय. पण या संस्थेचं महत्त्व फक्त विलिनीकरणात नाहीये तर त्यांच्या कार्यात आहे. विशेषतः हरिश्चंद्र मुखर्जी यांनी त्यांच्या हिंदू पॅट्रियट या वृत्तपत्रातून जे काम केले ते खूप लक्षणीय आहे. अच्छा, म्हणजे त्यांनी वृत्तपत्राचा वापर जनमत तयार करण्यासाठी केला. नक्कीच. ब्रिटिश धोरणांवर त्यांनी कडाडून टीका केली आणि या संस्थेची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे त्यांनी 1853च्या चार्टर ॲक्टच्या वेळी ब्रिटिश संसदेकडे केलेला अर्ज. हा, तो सनदी कायदा जो दर 20 वर्षांनी रिन्यू व्हायचा. अगदी बरोबर. 1853 मध्ये भारतीयांना प्रशासनात सामावून घ्यावे आणि कायदेमंडळात स्थान मिळावे अशी अधिकृत मागणी त्यांनी या अर्जाद्वारे केली. खूपच प्रगल्भ विचार होता हा. यानंतर आपण थेट 1870च्या दशकात येतो, कारण आता नेतृत्व फक्त जमीनदारांच्या हातात राहिलं नाही तर मध्यमवर्गीय लोकांकडे आलं. हो. आणि 1875 मध्ये शिशिरकुमार घोष, जे अमृत बाजार पत्रिकेचे संपादक होते, त्यांनी इंडियन लीगची स्थापना केली. या संस्थेने एक अत्यंत धाडसी पाऊल उचललं होतं असं मी वाचलंय. होय. इंडियन लीगचं वेगळेपण हेच होते की त्यांनी लोकांमध्ये राजकीय शिक्षण देणे आणि राष्ट्रवादी भावना जागृत करणे हा उद्देश ठेवला. आणि एक महत्त्वाचा ट्रॅप सांगतो. भारताचे राजकीय उद्दिष्ट उघडपणे मांडणारी ही पहिलीच संघटना होती. अरे वा, म्हणजे तोपर्यंत फक्त प्रशासकीय सुधारणा मागत होते, पण यांनी थेट राजकीय अधिकारांची भाषा सुरू केली. हो. आणि यात शंभूचंद्र चटर्जी आणि कालीमोहन दास यांसारखे विचारवंतही सहभागी होते. पण ही इंडियन लीग फार काळ टिकली नाही ना, कारण लगेच पुढच्या वर्षी 1876 मध्ये तिचंच रूपांतर इंडियन असोसिएशनमध्ये झाले. अगदी बरोबर. सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंदमोहन बोस यांनी ती स्थापन केली. सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी स्थापन केली तर साहजिकच तेच तिचे पहिले अध्यक्ष असायला हवेत ना. आणि तिथेच पुन्हा एकदा विद्यार्थी फसतात. हा या टॉपिकमधला सर्वात मोठा ट्रॅप आहे. बॅनर्जी आणि बोस हे संस्थापक नक्कीच होते, पण इंडियन असोसिएशनचे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांनी रेव्हरंड कृष्णमोहन बॅनर्जी यांची निवड केली होती. थांबा, रेव्हरंड म्हणजे ते ख्रिस्ती धर्मगुरू होते? हो. एका भारतीय राजकीय संघटनेचे अध्यक्ष ख्रिस्ती धर्मगुरू कसे काय असू शकतात? हे तर खूपच अनपेक्षित आहे. हाच तर या संस्थेचा सर्वात मोठा विजय होता. सुरेंद्रनाथ बॅनर्जींना या संघटनेला कोणत्याही एका धर्माच्या किंवा उच्च वर्णीयांच्या चौकटीत अडकवायचे नव्हते. एका ख्रिस्ती विचारवंताला अध्यक्ष बनवून त्यांनी संदेश दिला की ही संस्था खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक आहे. क्या बात आहे. आणि या संस्थेने लढलेली आंदोलनही खूप महत्वाची होती, विशेषतः ती ICS परीक्षेची वयोमर्यादा. हो. लॉर्ड लिटनने ICS परीक्षेला बसण्याची कमाल वयोमर्यादा 21 वरून 19 वर्ष केली होती. 21 वरून 19? म्हणजे एखाद्या भारतीय तरुणाला 19व्या वर्षाच्या आत लंडनला जाऊन तिथल्या वातावरणाशी जुळवून घेऊन इंग्रजीतून परीक्षा पास करावी लागणार. हो. म्हणजे हे निव्वळ अशक्य करण्यासाठीचं रचलेलं कारस्थान होतं ब्रिटिशांचं. बापरे. भारतीय तरुणांना उच्च प्रशासनातून बाहेर काढण्याचा हा डाव सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी ओळखला आणि याला विरोध करण्यासाठी त्यांनी इंडियन असोसिएशनच्या माध्यमातून देशव्यापी चळवळ उभी केली. आणि ही परीक्षा भारतात आणि इंग्लंडमध्ये एकाच वेळी घेण्यात यावी अशी मागणी केली ना ते. होय. आणि त्यांच्या द बंगाली या वृत्तपत्रातून त्यांनी इतका प्रचार केला की संपूर्ण भारतात पहिल्यांदाच एकाच मुद्द्यावर राजकीय एकमत तयार होऊ लागले. हे खरोखरच एका मोठ्या राजकीय वादळाची चाहूल होती. तर मित्रांनो, आता आपण बंगालमधील हे राजकीय स्टार्टअप्स पाहिले. आता आपण आपला मोर्चा बॉम्बे म्हणजे तत्कालीन महाराष्ट्र प्रांताकडे वळूया. हो. महाराष्ट्रात राजकीय नेतृत्वाची सूत्रे अत्यंत बुद्धिमान अशा व्यापारी आणि शिक्षित वर्गाकडे होती.
आणि याची सुरुवात होते 26 ऑगस्ट 1852ला मुंबईत स्थापन झालेल्या बॉम्बे असोसिएशनपासून. जगन्नाथ शंकर शेठ म्हणजे आपले नाना शंकर शेठ हे या संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष होते. अगदी बरोबर. आणि त्यांच्यासोबत दादाभाई नौरोजी, डॉक्टर भाऊदाजी लाड आणि नौरोजी फर्दुंजी यांसारखे दिग्गज संस्थापक सदस्य होते. तर सर जमशेदजी जीजीभाई हे या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष होते. या लोकांकडे पैसा तर होताच, पण त्याहून अधिक त्यांच्याकडे ब्रिटिशांच्या आर्थिक शोषणाची समज होती. हो, आणि यांची कार्यपद्धती अतिशय रणनीतिक होती. 1853च्या चार्टर ॲक्टच्या वेळी यांनीही ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर टीका करणारा एक सविस्तर अर्ज ब्रिटिश संसदेला पाठवला होता. जो डॉक्टर भाऊदाजी लाड यांनी अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने तयार केला होता. बरोबर. पण या संस्थेचा खरा प्रभाव दिसला तो 1859मध्ये, जेव्हा ब्रिटिश सरकारने परवाना कर म्हणजे लायसन्स टॅक्स लादला. या करामागची पार्श्वभूमी थोडी सांगाल का? हो, तर कसं आहे, 1857चा उठाव मोडून काढण्यासाठी ब्रिटिशांचा खूप पैसा खर्च झाला होता. तो खर्च भरून काढण्यासाठी त्यांनी भारतीय व्यापाऱ्यांवर हा परवाना कर लादला. म्हणजे ज्या लोकांनी तुमच्या विरुद्ध उठाव केला त्यांच्याच पैशातून तुम्ही तुमचा खर्च वसूल करणार. हा तर शुद्ध अन्याय होता. हो ना. आणि या अन्यायाविरुद्ध भाऊदाजी लाड आणि नाना शंकर शेठ यांनी अतिशय प्रखर विरोध केला आणि हा कर रद्द करण्यासाठी अभूतपूर्व जनमत उभे केले. मुंबईसारख्या मोठ्या शहरात हे काम सुरू असतानाच महाराष्ट्राच्या इतर छोट्या शहरांमध्येही राजकीय जाणीवांचा फ्रँचायझी मॉडेल सुरू झाले होते असं म्हणता येईल. नक्कीच. 1862मध्ये गोविंद बाबाजी जोशी यांनी वसई असोसिएशन स्थापन केली. आणि पुढे 1867मध्ये सार्वजनिक काका म्हणजे गणेश वासुदेव जोशी यांच्या पुढाकाराने पुणा असोसिएशन आणि 1868मध्ये पुन्हा गोविंद बाबाजी जोशींची ठाणे जिल्हा असोसिएशन उभी राहिली. या संस्था जरी छोट्या असल्या तरी त्या एक मोठ्या क्रांतीची पूर्वतयारी करत होत्या. आणि ती मोठी क्रांती म्हणजेच 2 एप्रिल 1870 रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर स्थापन झालेली पुणा सार्वजनिक सभा. 1870. आणि इथून पुढे राजकीय नेतृत्वाचे स्वरूप बदलले ना? हो. पूर्वीच्या संस्थांमध्ये व्यापारी लोक होते, पण पुणा सार्वजनिक सभेवर प्रामुख्याने शिक्षित वकिलांचं वर्चस्व होतं. न्यायमूर्ती रानडे, सदाशिव गोवंडे, शिवराम साठे यांसारख्या अत्यंत तल्लख कायदेपंडितांनी सूत्रे सांभाळली. या संस्थेचे नावच मुळी सार्वजनिक होते, म्हणजे हे आता एका बंदिस्त बोर्डरूममधनं बाहेर पडून थेट पब्लिक शेअरहोल्डर्सकडे गेले होते. अगदी अचूक उपमा दिलीत तुम्ही. आणि अध्यक्ष म्हणून जरी औंधचे संस्थानिक श्रीनिवास पंतप्रतिनिधी असले तरी सभेचं मूळ काम रानडे आणि सार्वजनिक काकाच पाहत होते. आणि त्यांचं ब्रीदवाक्य काय होतं? आज का कदम आगे बढो. हो. या सभेने दुष्काळाची परिस्थिती, जाचक कर यांसारख्या लोकांच्या दैनंदिन प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरलं. आणि या सभेचा प्रभाव पुढे लोकमान्य टिळकांच्या कामातही दिसतो. अच्छा, ते कसं? टिळकांनी याच सार्वजनिक सभेच्या माध्यमातून महाराष्ट्रात खंडबंदी चळवळ म्हणजे नो टॅक्स कॅम्पेन अत्यंत प्रभावीपणे चालवली. अरे वा, म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना थेट राजकीय व्यासपीठावर आणलं. आणि यासोबतच सार्वजनिक काकांचे देशी व्यापारोत्तेजक मंडळ आणि सरस्वती जोशी यांची स्त्री विचारवती सभा या संस्थाही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हो, परीक्षेत यावरही प्रश्न येतात. बॉम्बे प्रांताच्या या प्रवासाचा सर्वोच्च बिंदू म्हणजे 1885मध्ये स्थापन झालेली बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. होय. फिरोजशहा मेहता, न्यायमूर्ती के.टी. तैलंग आणि बदरुद्दीन तय्यबजी या तिघांनी मिळून ही संस्था काढली. आणि या तिघांच्या घट्ट मैत्रीमुळे त्यांना बॉम्बे ट्रायम्व्हिरेट म्हणजे मुंबईचे त्रिमूर्ती किंवा ब्रदर्स इन लॉ असेही म्हटले जाते ना? हो. आणि दादाभाई नौरोजी या संस्थेचे उपाध्यक्ष होते. तर मित्रांनो, आपण बंगाल आणि बॉम्बे पाहिले. आता आपण थोडा वेळ मद्रास प्रांताची स्थिती पाहूया. मद्रास प्रांतात राजकीय जागृतीची गती थोडी संथ असली तरी ती ठाम होती. जुलै 1852मध्ये गजुलू लक्ष्मीनरसू चेट्टी यांनी मद्रास नेटिव्ह असोसिएशन स्थापन केली. ही मद्रास प्रांतातील पहिली राजकीय संघटना मानली जाते. होय. आणि त्यानंतर 1884मध्ये तिथे मद्रास महाजन सभा स्थापन झाली. आणि याचे अध्यक्ष पी रंगय्या नायडू हे होते. तर एम व्ही राघवाचारी, जी सुब्रमण्यम अय्यर आणि पी आनंदचार्लू हे संस्थापक सदस्य होते.
विद्यार्थ्यांसाठी एक टीप आहे की ही नावे ऐतिहासिक नोंदींमध्ये अत्यंत आदराने घेतली जातात, त्यामुळे ती पाठ असणं गरजेचं आहे. नक्कीच. आता आपण भारतातल्या संस्था पाहिल्या, पण सर या सर्व संदर्भ साहित्यात एक अत्यंत थक्क करणारा भाग आहे, तो म्हणजे थेट लंडनमधील भारतीयांचे काम. हो, तो एक वेगळाच टप्पा आहे. म्हणजे भारतात राहून ब्रिटिशांविरुद्ध लढणे एक वेळ समजण्यासारखे आहे, पण हजारो मैल दूर थेट लंडनमध्ये जाऊन भारतीयांचे प्रश्न मांडणे, यामागे नक्की काय रणनीती होती? तो धाडसाचा भाग तर होताच, पण ती एक अत्यंत विचारपूर्वक आखलेली रणनीती होती दादाभाई नौरोजींची. अच्छा. दादाभाईंना वाटायचे की लंडनमधील सामान्य ब्रिटिश जनतेला आणि संसदेला भारतातील खऱ्या परिस्थितीची काहीच माहिती नाही. ईस्ट इंडिया कंपनी जो खोटा अहवाल पाठवते त्यावरच ते विश्वास ठेवतात. म्हणजे जर स्थानिक मॅनेजर ऐकत नसेल तर थेट कंपनीच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सकडे जाऊन तक्रार करण्याचा हा प्रकार होता? अगदी बरोबर. याच विचारातून 1865 मध्ये दादाभाई नौरोजी आणि व्योमेशचंद्र बॅनर्जी म्हणजे WC बॅनर्जी यांनी लंडनमध्ये लंडन इंडिया सोसायटीची स्थापना केली. आणि लगेच पुढच्या वर्षी 1866 मध्ये त्यांनी ईस्ट इंडिया असोसिएशन स्थापन केली. हो, ब्रिटिश जनतेला भारतीय समस्यांची माहिती देणे हाच यामागचा उद्देश होता. आणि या संस्थेची एक शाखा मुंबईतही होती, जिचे अध्यक्ष डॉक्टर भाऊदाजी लाड होते. या ईस्ट इंडिया असोसिएशनबद्दल एक खूप रंजक फॅक्ट आहे. यात फक्त भारतीय नव्हते, तर विल्यम डिग्बी, सर विल्यम वेडरबर्न, चार्ल्स ब्रॅडलॉ असे अनेक निवृत्त इंग्रज अधिकारीही होते. हो, आणि म्हणूनच याला परीक्षेच्या भाषेत निवृत्त इंग्रज अधिकारी कमिटी असेही म्हटले जायचे. हा एक ट्रॅप आहे जो लक्षात ठेवावा. बरं. आणि 1870 मध्ये मेरी कार्पेंटर यांनी ब्रिस्टल येथे नॅशनल इंडियन असोसिएशन स्थापन केली. हो, जिचा उद्देश सामाजिक आणि सांस्कृतिक संबंध सुधारणे हा होता. आणि 1872 मध्ये कॅम्ब्रिज विद्यापीठात शिकत असताना आनंद मोहन बोस यांनी इंडियन सोसायटीची स्थापना केली, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होईल. अगदी अचूक. आता हे सगळं चित्र पाहिल्यावर लक्षात येतं की सर्व स्तरांवरून प्रयत्न सुरू होते, पण या सर्वांना एका छत्राखाली आणण्याची वेळ आली होती. हो, आणि इथूनच आपण या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर येतो, इंडियन नॅशनल कॉन्फरन्स, जी खऱ्या अर्थाने राष्ट्रीय काँग्रेसची पूर्वसुरी मानली जाते. 1883 मध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस यांनी ही संकल्पना मांडली. विखुरलेल्या संस्थांना अखिल भारतीय स्तरावर आणण्याचा हा पहिला मोठा प्रयत्न होता. आणि 1883 मध्ये यांचं पहिलं अधिवेशन कलकत्ता येथे पार पडलं. पण सर, इथे तो सर्वात मोठा ऐतिहासिक ट्रॅप आहे ज्यावर आपण मगाशी बोलत होतो. हो, तो म्हणजे सुरेंद्रनाथ बॅनर्जी काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला का नव्हते. बरोबर. 28 डिसेंबर 1885ला जेव्हा मुंबईत काँग्रेसचं पहिलं अधिवेशन भरलं, तेव्हा एवढा मोठा नेता तिथे का उपस्थित नव्हता? आणि याचं उत्तर कोणत्याही मतभेदात नसून तारखांच्या योगायोगात दडलंय. ज्यावेळी मुंबईत काँग्रेसची तयारी सुरू होती, नेमक्या त्याच वेळी सुरेंद्रनाथ बॅनर्जी इंडियन नॅशनल कॉन्फरन्सचे दुसरे अधिवेशन आयोजित करत होते. बापरे, म्हणजे एकाच वेळी 2 अधिवेशने? हो, हे दुसरे अधिवेशन 25 ते 27 डिसेंबर 1885 दरम्यान कलकत्ता येथे चालू होते आणि मुंबईत 28 तारखेला काँग्रेसचं अधिवेशन सुरू झालं. म्हणजे एका रात्रीत कलकत्तावरून मुंबईला येणं शक्यच नव्हतं. अजिबात नाही. पण जेव्हा या दोन्ही गटांना समजले की दोघांचाही उद्देश एकच आहे, तेव्हा 1886 मध्ये बॅनर्जींनी आपली संस्था मोठ्या मनाने राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन केली. क्या बात आहे. मित्रांनो, आता आपण या संपूर्ण सालांची क्विक टाइमलाईन रिव्हिजन करूया. सर, दशकानुसार जाऊया का? हो, तसं लक्षात ठेवणं खूप सोपं जातं. 30च्या दशकापासून सुरुवात करू. 1836 मध्ये वंगभाषा प्रकाशिका सभा आणि 1838 मध्ये पहिली संघटित संस्था लँड होल्डर्स सोसायटी. 40 आणि 50चे दशक. 1843 मध्ये बेंगॉल ब्रिटिश इंडिया सोसायटी आणि मग त्या दोघांचं मर्जर होऊन 1851 मध्ये ब्रिटिश इंडिया असोसिएशन. आणि 1852 मध्ये 2 संस्था, जुलैमध्ये मद्रास नेटिव्ह आणि ऑगस्टमध्ये बॉम्बे असोसिएशन. 60च्या दशकात प्रामुख्याने महाराष्ट्रात आणि लंडनमध्ये काम झाले. 1862ला वसई असोसिएशन, 65ला लंडन इंडिया सोसायटी, 66मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन, 67ला पुणा आणि 68मध्ये ठाणे असोसिएशन. 70च्या दशकात 1870 मध्ये पुणा सार्वजनिक सभा आणि मेरी कार्पेंटर यांची नॅशनल इंडियन असोसिएशन, 1872ला इंडियन सोसायटी, 75ला इंडियन लीग आणि 76ला इंडियन असोसिएशन. आणि शेवटी 80चं दशक.
1883मध्ये नॅशनल कॉन्फरन्स, 84ला मद्रास महाजन सभा आणि 85ला बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन आणि मग याच 85च्या डिसेंबरमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचा जन्म. ही उजळणी विद्यार्थ्यांसाठी खूप फायद्याची ठरेल. या सर्व संस्थांनी भारतीयांना राजकीयदृष्ट्या साक्षर केले आणि ब्रिटिशांचे शोषण उघडे पाडले. नक्कीच. आज आपण स्टार्टअप्सपासून ते एका विशाल राजकीय यंत्रणेपर्यंतचा प्रवास डिकोड केला. पण शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न उपस्थित होतो. कोणता? जरा विचार करा मित्रांनो, जर ब्रिटिशांनी या सुरुवातीच्या काळातच या छोट्या राजकीय संघटनांवर कठोर बंदी घातली असती तर काय झाले असते? 1885मध्ये काँग्रेसची स्थापना होऊ शकली असती का? की सनदशीर मार्ग न उरल्यामुळे भारताचा स्वातंत्र्य लढा एका हिंसक आणि अराजकतेच्या मार्गाने गेला असता? या ऐतिहासिक जरतरच्या प्रश्नावर नक्की विचार करा. आपण पुन्हा भेटूया पुढच्या सखोल विश्लेषण